श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 145. श्री महाराजांची काही पत्रे. पत्र क्रमांक 10. एक सरकारी अधिकारी होते. त्यांना लवकर पेन्शन घ्यावे लागले. मग प्रपंचाला पैसा पुरेना. मुलगे लहान, त्यांचे शिक्षण व्हायचे होते. मुली वयात आलेल्या, त्यांची लग्ने व्हायची होती. अशा परिस्थितीत त्यांच्या बायकोने श्री महाराजांना पत्र पाठवून विचारले की मी कसे वागावे. त्याला हे उत्तर आहे. श्रीराम भक्तिपरायण सौ गीताबाई यांस आशीर्वाद. तुमचे पत्र मिळाले, मजकूर समजला. तुम्ही मोकळेपणाने लिहिले ते बरे वाटले. पतिसेवा हाच आपला धर्म, प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म, अंतरी समाधान हे आपले साधन. सर्व रहा सुखी, राम नाम नित्य घ्यावे मुखी. सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव. कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. देहाने करावी सेवा, याहून दुजा लाभाचा नाही ठेवा. परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले. त्या लोभात न गुंतवावे चित्त, हाच परमार्थ सत्य. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे रामनाम. प्रपंची राखावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण. पतिव्रता साध्वी थोर थोर, त्यांचे करावे स्मरण. जे करील पुण्य पावन, पुण्य पावन. तुमच्या पतीसारख्यांची संगती, हीच भाग्याची खरी प्राप्ती. त्यांचे आज्ञेने वागावे, त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे. रामावर ठेवावा विश्वास, सुखाने करावा संसार. राम धरिता चित्ती, प्रपंचाची काळजी त्याचे हाती. प्रपंची असावे खबरदार, परी लोभात न गुंतावे अंतर. धन संग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे. ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत. जगाची रीत लोभात असणे, हे मात्र आपणास न आवडावे. देहाने पतिसेवा, ध्यानी धरावा रामराया. त्याचा संसार उत्तम झाला, हाच आशीर्वाद झाला भला. प्रपंचाची संगती, काळजीची उत्पत्ती. तेथे धरिता नामाची संगती, काळजी विरहित आनंद देई. मुलींच्या लग्नाची काळजी करू नये, प्रयत्नाला सोडू नये. प्रयत्नांती परमेश्वर, हे सज्जनांचे बोल. मनी ठसवावे खोल. आरंभी ज्याने स्मरला राम, त्यालाच प्रयत्ना अंती राम. हा ठेवावा विश्वास. सुखे साधावे संसारास, कळावे हा आशीर्वाद. पत्र 11. एकदा काही भक्तांनी भगवंताच्या उपासनेबद्दल अनास्था दाखवली. श्री महाराजांच्या सांगण्याचा अनादर केला. तेव्हा श्री महाराजांनी, आता माझ्या राहण्याचा काही उपयोग नाही, मी जातो, अशी हूल उठवली. त्यावेळी लिहिलेली पत्रे. श्रीराम भक्तिपरायण गणपतराव यांस आशीर्वाद. तुमचे पत्र पोचले, मजकूर ध्यानात आला. अखंड रामसेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा, याहून लाभ दुजा न जीवा. आपण न करावी काळजी, त्याची तोच दूर करील. वाचेने भगवंताचे नाव, कायेने भगवंत सेवा. चित्ती भगवंताचे ध्यान, आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण. जे जे दिसते ते ते नसते, हा बोध घेऊन चित्ती. सज्जन लोक जगी वर्तती, तैसे तुम्ही आता वागा जगात. माझा भरवसा न ठेवावा खास, आता येणे जाणे तुमचे हाती. तुम्हा सर्वाहून नाही परती, आता देहाचा संबंध नसावा, असे वाटते चित्ता. पण जे होईल ते आवडे भगवंता. तुम्ही तेथील सर्व सुज्ञजण, द्यावा मला आता निरोप. शेवटी मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. अंतरी परमात्मा त्यास, ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास. प्रापंचिक सुखदुःख लाभहानी, लौकिकातील मानापमान, यांचे सोडावे उदक. ध्यानी आणावा रघुनंदन एक. आजवर कष्ट दिले फार, क्षमा करावी तुम्ही सर्वांनी थोडी फार. माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे. रामापरता मी, जैसा प्राणापरता देह जाण. अशीच घडावी रामसेवा, रामचरणी प्रेम ठेवा.
श्री बापूसाहेब साठे यांस सांगावे आशीर्वाद. बापूसाहेब, आता न व्हावे कष्टी फार, सदा सर्व काळ माझ्याशी वास. हाच धरावा हव्यास, त्याला न जावे लागे कोठे, घर बसल्या राम बेठे. प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी, उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला. उपाधीत राहिला परी चित्ताला न वास दिला, ऐसे ठेवा मनी राम आणावा ध्यानी. आता या परते हित नाही दुसरे जगात, हा माझा बोल न मानावा फोल. आता रामा तुझा झालो, कर्तेपणातून मुक्त झालो, ऐसे आणावे मनात. काळ घालवावा आनंदात, आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान. पण गुंतून द्यावे आपले मन, तुम्ही सुज्ञ माझे प्राण, नाम करा तेवढे जतन. याहून दुजे मागणे काही, सत्य सत्य त्रिवाचा नाही. श्री अण्णासाहेब मनोहर यांस सांगावे आशीर्वाद. अण्णासाहेब, कारणास्तव येणे झाले, आता काम संपले. आता न धरावा हव्यास, हेच वाटे जीवास. जे जे करणे आणिले मनी, रामकृपे पावलो जगी. आता माझे काही दुसरे मागणे नाही, आजवर करीत आला प्रेम, तेच रामचरणी ठेवावे देख. आता रामापरते दुजे मनी, तुम्ही न आणावे काही. आता मला पहा रामात, आनंद मानावा नामात. नामात स्वतःचा विसर, हेच देईल रघुवीर. आता नाही काळजीचे कारण, राम जोडला आपण. देह टाकावा प्रारब्धावर, चित्ती आणावा रघुवीर. आता कष्टी होण्याचे कारण, सत्य सत्य नाही उरले जाण. आता आनंदाने द्यावा निरोप, हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख. तेथे येण्यास नव्हती हरकत, मोहाची पण वाटे धास्ती. आता माझे ऐकावे तुम्ही, सदा राहावे समाधानी. नको सुखदुःख काळजीचा लेश, माझा झाला जगदीश, हा भाव ठेवा निरंतर. राम साक्षी, मी तुम्हापासून नाही दूर. सर्वांचे करावे समाधान, जे माझे प्राणाहून प्राण जाण. एवढे बोलिलो वचन, राखून घ्यावे समाधान. घरातील बायका मुलास आशीर्वाद सांगावेत. श्री बळवंतराव घाणेकर यांस आशीर्वाद सांगावे. बळवंतराव, वर लिहिलेल्या पत्रावरून मजकूर लक्षात येईल. आपण कशाचाच आग्रह धरू नये. चालले तसेच चालावे, राम ठेवील तसे असावे. माझा राम जोडला, हे जाणले ज्यानी, त्याला न उरली करणी. राम ठेवील ज्या स्थितीत, त्यात समाधान मानावे. रामास जे करणे असेल ते तो करील. मुलाबाळास सांभाळून राहावे, प्रपंचात उदास न व्हावे. तुमच्यासाठी मी झालो, आता कष्ट करणे नाही बरे. शक्य तितके राहावे नामात, याहून दुसरे न आणावे मनात. बायको मुलाबाळात राही, चित्त रामाकडे ठेवी. होईल तेवढे घ्यावे नाम, माझा ठेवावा अभिमान. बाकीच्यांचा धनी मी जाण, सर्वांस माझे आशीर्वाद सांगावेत. श्री दादासाहेब परांजपे यास आशीर्वाद सांगावे. दादासाहेब, ज्याचे घरी रामाचा वास, तेथे न राहावे कधी उदास. सदा राखावे समाधान, मुखी भगवंताचे नाम. काळ फारच थोडा झाला, पण प्रेमा फार वाढला. आता ते प्रेम ठेवा नामी, कृपा करेल चक्रपाणी. सर्वांस आशीर्वाद. ही पत्रे सांगितल्याबरोबर सर्वांचे धाबे दणाणले आणि उपासना पूर्ववत चालू झाली. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.